हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल डिस्कस अबाउट एक्झाम. आज आपण चालू घडामोडी या विषयावर काही महत्त्वाचे सराव प्रश्न पाहणार आहोत. जे सराव प्रश्न तुमच्यासाठी जी येणारी कंबाईन एक्झाम असेल त्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहे. तसेच मित्रांनो, तलाठीच्या देखील काही दिवसांमध्ये त्याची ॲड ही निघणार आहे, त्यामुळे तलाठीचा सुद्धा अभ्यास सुरू ठेवा. त्यासाठी देखील या प्रश्नांचा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपयोग होणार आहे. त्यामुळे हे लेक्चर शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचप्रमाणे जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी आधी सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. ठीक आहे, चला तर मग पाहूया चालू घडामोडी या विषयावर काही महत्त्वाचे सराव प्रश्न. पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशाने कृत्रिम सूर्य तयार केला आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे चीन. तर चीन या देशाने कृत्रिम सूर्य तयार केलेला आहे. विजय हजारे कप 2018 ही एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? तर विजय हजारे कप 2018 ही एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा मुंबई या संघाने जिंकली होती. ब्रीफ आन्सर्स टू द बिग क्वेश्चन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ब्रीफ आन्सर्स टू द बिग क्वेश्चन्स या पुस्तकाचे लेखक हे स्टीफन हॉकिंग हे आहेत. ग्लोबल हंगर इंडेक्स 2018 च्या 119 देशाच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर ग्लोबल हंगर इंडेक्स 2018च्या 119 देशाच्या यादीत भारताचा 103वा क्रमांक हा लागत असतो. भारत सरकारने नवीन सॉलिसिटर जनरल म्हणून कोणाची नियुक्तीही केली आहे? तर भारत सरकारने नवीन सॉलिसिटर जनरल म्हणून तुषार मेहता यांची नियुक्तीही केलेली आहे. GMEX-18 हा सागरी युद्ध सराव भारताने कोणत्या देशासोबत पार पाडला? तर GMEX-18 हा सागरी युद्ध सराव भारताने जपान या देशासोबत पार पाडला. 16 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 16 नोव्हेंबर हा दिवस जागतिक सहिष्णुता दिवस म्हणून साजरा केला जातो. 2017 ते 18 मध्ये भारतात सर्वाधिक FDI कोणत्या देशाकडून प्राप्त झाला? तर 2017 ते 18 मध्ये भारतात सर्वाधिक FDI हा मॉरिशियस या देशाकडून प्राप्त झाला. भारतात पहिली जागतिक गतिशीलता परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर भारतात पहिली जागतिक गतिशीलता परिषद ही दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली. भारतामध्ये पहिली आदिवासी पर्यटन परिक्रमा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर भारतामध्ये पहिली आदिवासी पर्यटन परिक्रमा ही छत्तीसगड या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. नुकताच अमेरिकेचा लिजन ऑफ मेरिट हा सन्मान देऊन कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित केले? तर नुकताच अमेरिकेचा लिजन ऑफ मेरिट हा सन्मान देऊन दलबीर सिंग सुहाग या भारतीय व्यक्तीला सन्मानित केलेले आहेत. तर दलबीर सिंग सुहाग हे कोण आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भारतीय खेळाडू पंकज अडवाणी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर भारतीय खेळाडू पंकज अडवाणी हा बिलियर्ड्स या खेळाशी संबंधित आहे. 2018च्या ऑक्सफर्डचा शब्द म्हणून कोणत्या शब्दाची निवड करण्यात आली आहे? तर 2018च्या ऑक्सफर्डच्या शब्द म्हणून टॉक्सिक या शब्दाची निवडही करण्यात आलेली आहे. ला लीग प्लेयर ऑफ द इयर या पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर ला लीग प्लेयर ऑफ द इयर या पुरस्काराने नुकतेच लिओनेल मेसी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. तर लिओनेल मेसी हे कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भारताने गगनयान या मोहिमेसाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर भारताने गगनयान या मोहिमेसाठी फ्रान्स या देशासोबत करार केलेला आहे. अमेरिकन ओपन 2018च्या टेनिस महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर अमेरिकन ओपन 2018च्या टेनिस महिला एकेरीचे विजेतेपद हे नाओमी ओसाका यांनी जिंकलेले आहे.
भारतामध्ये स्वच्छता ही सेवा या अभियानाला सुरुवात कोणत्या दिवशी करण्यात आली? तर भारतामध्ये स्वच्छता ही सेवा या अभियानाला सुरुवात 15 सप्टेंबर या दिवशी करण्यात आली. न्यायमूर्ती S.K. सेठ यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती S.K. सेठ यांची मध्य प्रदेश या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्तीही करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव हे हरिसाल हे आहे. धर्मग्रंथांची विटंबना करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा देणारे विधेयक कोणत्या राज्याने मंजूर केले आहे? तर धर्मग्रंथांची विटंबना करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा ही पंजाब या राज्याने मंजूर केलेले आहे. काकाडू 2018 ही सागरी युद्ध सराव कोणत्या देशात पार पडला? तर काकाडू 2018 हा सागरी युद्ध सराव ऑस्ट्रेलिया या देशात पार पडला. वैश्विक उपासमार निर्देशांक 2018 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर वैश्विक उपासमार निर्देशांक 2018 मध्ये भारताचा D103वा क्रमांक लागतो. नेपाळची सदिच्छा दूत म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? तर नेपाळची सदिच्छा दूत म्हणून जयाप्रदा यांची नेमणूकही करण्यात आलेली आहे. UK नुकतेच मानद डॉक्टरेट म्हणून खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले? तर UK नुकतेच मानद डॉक्टरेट म्हणून खालीलपैकी अरुणिमा सिन्हा यांना सन्मानित करण्यात आले. भारतातील कोणत्या राज्यामध्ये केंद्रीय जनजातीय विश्वविद्यालयाला मान्यता देण्यात आली? तर भारतातील आंध्र प्रदेश या राज्यामध्ये केंद्रीय जनजातीय विश्वविद्यालयाला मान्यताही देण्यात आली. क्रिकेटच्या T20 खेळात सर्वाधिक रन कोणत्या खेळाडूने बनविले आहेत? तर क्रिकेटच्या T20 खेळात सर्वाधिक रन हे रोहित शर्मा या खेळाडूने बनविलेले आहेत. हुक्का पार्लर बंद करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य ठरले आहे? तर हुक्का पार्लर बंद करणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य हे ठरलेले आहे. खालीलपैकी कोणाला नुकतेच प्रतिष्ठित फेलो पुरस्काराने गौरविण्यात आले? तर खालीलपैकी अनुपम खेर यांना नुकतेच प्रतिष्ठित फेलो पुरस्काराने गौरविण्यात आले. आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन म्हणून 13 ऑक्टोबर हा दिवस पाळला जातो. ICCने नुकतेच कोणाला हॉल ऑफ फेमने सन्मानित करण्यात आले? तर ICCने नुकतेच राहुल द्रविड याला हॉल ऑफ फेमने सन्मानित करण्यात आले. UTS ऑन मोबाईल ही सेवा किंवा ही सुविधा कोणत्या मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आली आहे? तर UTS ऑन मोबाईल ही सुविधा रेल्वे मंत्रालय या मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे काही महत्त्वाचे सराव प्रश्न जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. त्याचप्रमाणे तुमचा मिळणारा सपोर्ट हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. असाच प्रतिसाद कायमस्वरूपी राहू द्या आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटचे प्रमाण खूपच कमी दिसते म्हणून प्रत्येकाने कमेंट केली तरी खूप महत्त्वाचं आहे. आणि मी जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच द्या. ठीक आहे. तर भेटूया पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.